बोगस शालार्थ ID आणि शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये 3 शिक्षकांना नुकतीच अटक केलेली आहे आणि नागपूर SITनं 632 शिक्षकांची नावं अशी काढलेली आहेत ज्यांच्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे काही त्रुटी आहेत किंवा काही संशय घेण्याला वाव आहे आणि या शिक्षकांचा पगार थांबवण्यात आलेला आहे आणि ते शिक्षक आता आपल्यासोबत बोलायला इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. पगार थांबलेला आहे, काय परिस्थिती आहे, घरी लहान मुलं आहेत, खर्च आहे, किती महिन्यापासून पगार झालेला नाही, काय परिस्थिती थोडक्यात? सर येत्या 6 महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही आहे सर. आणि आमची मुलं आहे जे आहे 10वी-12वीला मुलेलं आहे त्यांचं टर्निंग पॉईंट आहे. आमच्याकडे आज अशी परिस्थिती आलेली आहे की मुलांच्या ट्युशनसाठी पैसे द्यायला आहे नाही, त्यांचे बुक्स घ्यायला पैसे नाही आहेत सर. आमचा आर्थिक व्यवहार जो इतका ढासळलेला आहे की तो आता आम्ही कसा सावरू, इतका भयंकर प्रश्न पडलेला आहे की त्याचा आम्ही विचारही करू शकत नाही. जर हे असंच राहिलं ना सर तर आम्हाला कुठं म्हणजे असं दूरचा निर्णय घेणं खूप गरजेचं पडेल. कोणता निर्णय? सर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे सर आमच्याकडे. कारण काय करावं, कुठून पैसे आणणार आहे सर आम्ही? बरं, आपलं नाव 632 मध्ये आलं कसं? कारण आपण जी कागदपत्र दिली नोकरी मिळवताना त्यामध्ये काही चुकी होत्या ऐका, म्हणजे कुठेतरी बोगस कागदपत्र आपण दिली, अनुभवाची असतील, पात्रतेची असतील? नाही सर, मी 2013ला म्हणजे त्या अगोदरच तिथे जॉईन झाली होती. 2013ला त्यांनी मला जॉईनिंग लेटर दिलं, 2014ला माझा अप्रुव्हल काढला. पण मी जेव्हा दिलं माझं B.Ed जे आहे ते 2009-10चं आहे सर. मी त्यावेळीचे डॉक्युमेंट दिले, मी डिग्री दिलेली आहे, त्याच्यानंतर सीटेट पास केलंय मी, त्याच्यानं ते दिलेलं आहे. आम्हाला सांगा की कागदपत्र एकदा झाल्यानंतर जेव्हा संस्था संचालकांकडे विषय जातो तिथे काय घडतं, काय सांगाल? सर त्याबद्दल तर मी काही सांगू शकत नाही, कारण त्यानंतरची जी प्रोसेस आहे म्हणजे आम्ही जाहिरात पाहिल्यानंतर जेव्हा आम्ही नियुक्तीसाठी जातो त्यानंतरची जी काही प्रोसेस आहे फाईल दिल्यानंतर ते संस्थालकाची आणि अधिकाऱ्यांची आहे सर. त्यानंतरचा आमचा काही विषय नसतोच. बरं, या 632 पैकी किती लोक खरोखर चुकीचे असतील, ज्यांनी पात्रता नसेल, अनुभव नसेल, खोटी कागदपत्र दिली असतील? एक अंदाज असतील, काही लोक असतील त्याच्यामध्ये? विभागीय आयुक्ताकडे हे आदेश दिलेले आहेत सर. आपण पोलिसांच्या चौकशीबद्दल बोलतो. पोलिसांना ते चौकशी करतील सर. त्यानंतर त्यांनी जे चौकशी केली त्यानुसार ते ठरवतील, ते निष्कर्ष काढतील की याच्यामध्ये बोगस किती आहे. पण जे नियमानुसार लागलेले आहे, ज्यांची सर्व रीतसर नियुक्ती झालेली आहे, त्यांना यामध्ये न्याय मिळालाच पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. एक साधा प्रश्न आहे, देवाणघेवाणीचा व्यवहार होतो संस्था चालक आणि शिक्षकाची नोकरी द्यायला हवी असेल त्याच्यामध्ये, होतो किंवा नाही? नाही सर, मी एकही रुपयाचा नाही, तुम्ही दिलेला नसेल पण होतो की नाही? सर मी इतरांचं सर आम्हाला जाहिरात मिळाली आहे, जाहिरातनुसार आम्ही नाही, माझा प्रश्न आहे लाखो रुपयांचा व्यवहार होतो की नाही? मला नाही माहिती ना सर, मला जाहिरात मिळाली, मी जाहिरात होतो आम्ही होतो की नाही? असं बघा, आम्ही जर स्वतः नाही. असा व्यवहार केला असता तर आम्हाला माहित असतं. संचालक पैसे घेतात? नाही सर. नाही घेत. कोणाला असं म्हणायचंय की संस्था संचालक पैसे घेतात? काय माहिती आहे कोणाला? बिलकुल नाही. बिलकुल नाही. तुमच्याकडे आले का माहिती याबद्दल? तुमच्याकडे माहिती आहे का संस्था चालक पैसे घेतात? थोड्या वेळापूर्वी जाहिरात आल्या- पत्रपरिषदेमध्ये तुमच्याच नेत्यांनी मान्य केलेलं आहे, पत्रपरिषदेमध्ये तुमच्याच नेत्यांनी मान्य केलेलं आहे की आत्महत्येचा व्यवहार होतो. ज्यांनी दिलं आहे आम्ही म्हणत आहोत ना, शिक्षक आम्ही आहो ना. बरं, राहुल ते जे पुडके आहेत, पराग पुडके, ते जे आरोपी झाले त्यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी खोटे अनुभव दिलेले आहे, खोटं पात्रता दिलेली ते सापडलं आहे, त्याच्याबद्दल काय म्हणाल? त्याच्याबद्दल माझ्याकडे काही कुठलीही माहिती नाही. त्यांनी जो बयान दिलं तो कोर्टात दिलेला असेल, आमच्याकडे कुठली त्याची वाच्यता झालेली नाही आहे. त्यांनी जो बयान दिला आमच्या पुढे आलाय काय? आणि बरं, मग तुमची तक्रार काय? आता आज जी पत्रपरिषद घेतली तुमची तक्रार? तक्रार अशीच आहे सर आमची की 6 महिन्यापासून जे वेतन थांबलेलं आहे ते वेतन आम्हाला देण्यात यावं, कारण आम्ही ड्युटीवर आहे सध्या आणि मुलांना शिकवण्याचं चांगलं काम करत आहे, त्याच्यामुळे पेमेंट आम्हाला लवकर छोटासा प्रश्न मला यावेळेस विचारायचा आहे. शिक्षकाला संस्कारक्षम, सभ्य आणि चारित्र्यवान पिढी घडवण्याचं काम आहे, बरोबर? अशा वेळेस जेव्हा तुमच्याकडे अटक करण्यासाठी पोलीस येतात तेव्हा तुमची बदनामी होते असं तुम्हाला म्हणायचं आहे. मला एक सांगा की ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्वतःहून माफीचा साक्षीदार व्हावं आणि संस्था संचालक, हेडमास्टर त्यांनी काय चुका केल्या ते पोलिसांना सांगावं, असं तुम्ही सूचित कराल का तुमच्या सहकाऱ्यांना ज्यांचं चुकलंय त्यांना? सर माझी तर पोलीस आयुक्तांना एकच विनंती नाही, तुम्ही कराल की नाही, हो किंवा नाही, मला तर बोलायचा चान्स द्या ना सर. माझी पोलीस आयुक्तांना एकच विनंती आहे की त्यांनी जे अटक सत्र सुरू केलेलं आहे ते रीतसर नाहीच आहे. त्यांनी आम्हाला आधी नोटीस द्यायला पाहिजे, तुम्ही लेटर पाठवा, फोन करा, आम्हाला चौकशीसाठी बोलवा, आम्ही रीतसर तिथे जायला तयार आहे सर. नाही, तीच पद्धत आहे, पद्धत काही दुसरी नाही आहे. कोणत्याही खात्यात घोटाळा झाला तर पोलिसांची एकच पद्धत असते, शिक्षकांसाठी काही वेगळा त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. माझा प्रश्न तुम्हाला हा होता की ज्यांचं चुकलेलं आहे
त्यांनी स्वतःहून पुढे येऊन माफीचा साक्षीदार व्हावं आणि पोलिसांना खरी काय ती सत्यस्थिती सांगावी, हे तुम्ही आवाहन कराल का आपल्या सहकाऱ्यांना? हो सर, करू. कारण यामध्ये जे दोषी आहेत त्यांनी स्वतःहून सामोरे यायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की त्यांनी ज्यांची चूक झाली त्यांनी समोर यायला पाहिजे, माफीचा साक्षीदार व्हायला पाहिजे, मुख्याध्यापक आणि संस्था संचालकांनी काय केलं ते सांगायला पाहिजे? बिलकुल नाही. याबद्दल स्वतंत्र राज्य शासनानं पोलीस यंत्रणेमार्फत SIT राबवलेली आहे. SITचं काम आहे चौकशी करणे. जोपर्यंत चौकशीत निर्दोष आढळत नाही तोपर्यंत कोणावर गुन्हेगार ठरवता येईल. तुम्ही काय सांगायला पाहिजे? मला तर असं वाटतं हा पूर्ण हे चुकीचं आहे, कारण शिक्षक हा याच्यावर जबाबदारी आहे समाज सुधारण्याची. तोच जर चुकला तर मग कसं? पण तो चुकला हे ठरलंच नाही ना. आणि असं नाही, सिद्ध झालेलं आहे. पराग पुडके या प्रकरणामध्ये ते झालेलं आहे. आणखी पुढे येत आहे. हे बघा, सिद्ध काहीच नाही झालंय. बोगस शालार्थ आयडी झालेले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? बोगस केलं कोणी? नाही, झाले किंवा झाले नाही. बोगस हा शब्द बोगस बोगस शालार्थ आयडी झाले की नाही झाले आहे, आम्ही कसं काय ठरवणार आहे? तर एकूणच काय आहे, शिक्षकांना आपला जो थांबलेला पगार आहे तो हवा आहे. मात्र थेट प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत आणि त्यांना हे सांगायचं नाही आहे की खरंच त्यांचे काही सहकारी चुकलेले आहेत का, आणि जे चुकलेले आहेत त्यांनी कायद्यासमोर येऊन पोलिसांच्या तपासाला मदत करायची की नाही, हे सुद्धा हे शिक्षक स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. कुठेतरी संकोच आहे, भीती आहे, मग ती संस्था संचालकाची असेल, कायद्याची असेल. सध्या तरी हे शिक्षक आपला पगार पुन्हा सुरू व्हावा एवढ्या एका मागणीसाठी पुढे आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.